राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत दिलासादायक बातमी समोर आली आहे। तर चला समोर या ठिकाणी बघूया पूर्णपणे माहिती। पीक विमा योजना आनंदाची बातमी समोर आली आहे। तर चला सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आनंदाची बातमी बघणार आहोत। तर चला व्हिडिओला करूया सुरुवात। तुम्ही जर या YouTube चॅनलवर नवीन आलेला असाल तर लगेच या YouTube चॅनलला सबस्क्राइब करून टाका आणि नोटिफिकेशनला बी ऑन करून टाका। जसा पीक विमा योजनेचा PM किसान योजनेचा हप्ता पडतो तसा आम्ही व्हिडिओ बनवतो, त्यामुळे सबस्क्राइब करणं महत्त्वाचं आहे। तर चला सुरुवात करूया व्हिडिओला। पीक विमा वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली असून आता 31,000 कोटी रुपयाचं पॅकेज जाहीर झालं आहे। शेतकरी मित्रांनो या ठिकाणी लक्ष द्या। राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने 31,000 कोटीचं पॅकेज या ठिकाणी जाहीर झालं आहे। शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने जाहीर केले आहे। तर चला सविस्तर बघूया कोणत्या जिल्ह्यात या ठिकाणी या योजनेचा फायदा होणार, कोणत्या जिल्ह्यामध्ये दुसरा टप्पा लवकर येणार आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी दुसरा जिल्हा उशिरा येणार। तर पहिले जो दुसरा टप्पा आहे, दुसऱ्या टप्प्यामध्ये पहिले 12 जिल्हे महत्त्वाचे आहे। या 12 जिल्ह्यामध्येच या ठिकाणी दुसरा टप्पा लवकर येणार आहे आणि नंतरचे जे जिल्हे राहणार आहे 17 जिल्हे, त्यानंतरच्या 17 जिल्ह्यामध्ये दुसरा टप्पा थोडा लेट येणार आहे, 1 हप्ता लेट। आता हे 12 जिल्हे जे आहे या 12 जिल्ह्यामध्ये वाटप चालू झालेले आहे, त्यामुळे चिंता काय करू नका। जर तुमचं या 12 जिल्ह्याच्या नावामध्ये यादीत नाव असेल तर त्यामुळे पण तुम्हाला पैसा मिळू शकतो। जर तुम्ही या 12 जिल्ह्यामध्ये राहत असाल तर तुम्हाला लगेच आजपासून पैसा वाटप सुरू होईल। तो पण पीक विम्याचा जो दुसरा टप्पा आहे तो दुसरा टप्पा तुम्हाला आजपासून चालू होईल, त्यामुळे चिंता काय करू नका। फक्त जे तुम्ही जर या 17 जिल्ह्याच्या यादीमध्ये आला तर तुम्हाला पुढे समोरच्या हप्त्यामध्ये या ठिकाणी पैसा वाटप सुरू होईल। पण जर तुम्ही या 12 जिल्ह्यामध्ये या 12 जिल्ह्याच्या यादीमध्ये जर तुमचं नाव आलं, जर तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं तर तुम्हाला पण या ठिकाणी राज्य सरकारकडून 35,000 रुपये येणार आहे। तर हे 35,000 का, त्याचं कारण म्हणजे तुम्हाला पहिला टप्पा मिळालेला आहे आणि ज्या शेतकऱ्यांना पहिला टप्पा मिळाला नाही तर त्या शेतकऱ्यांना थेट 70,000 रुपये मिळणार। जर तुम्हाला पहिला टप्पा मिळाला नसेल तर तुम्हाला डायरेक्ट आता 70,000 रुपये मिळणार आणि जर तुम्हाला पहिला टप्पा मिळालेला असेल तर चिंता करू नका, तरी पण तुम्हाला 35,000 रुपये मिळणार। पण ते मिळणार कोणाला, तर ते मिळणार आहे फक्त या 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना। बाकी 17 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण मिळणार आहे, पण त्यांना 1 हप्ता लेट मिळणार। राज्य सरकारने डीबीटीचं बटन दाबलेलं आहे, पण ते डीबीटीचं बटन फक्त या 12 जिल्ह्यासाठी दाबलेलं आहे। तर चला सविस्तर या 12 जिल्हे बघूया, त्या 2 बँका बघूया ज्या 2 बँकामध्ये अति फास्ट पैसा येतो। जर तुमचं बँक खातं पण या 2 बँकेत असेल तर तुमच्यासाठी अति आनंदाची बातमी। तुम्हाला 12 ते 13 घंटेच्या आत सुद्धा पैसा येऊ शकतो, कारण की या ज्या 2 बँका आहेत या 2 बँकामध्ये लवकरात लवकर पैसा तुमच्या बँक खात्यामध्ये ट्रान्सफर होतो, ते पण डीबीटी मार्फत। राज्य सरकार जेव्हा डीबीटीचं बटन दाबतं, बाकी बँकेमध्ये पैसा येण्यास काही 24 घंटे लागतात, काहींना 48 तास म्हणजे 2 ते 3 दिवस लागतात। पण जर तुमचं बँक खातं या 2 बँकेमध्ये असेल आणि जर तुमचं नाव या तुमच्या जिल्ह्याचं नाव जर या 12 जिल्ह्यामध्ये येत असेल तर तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी। तुम्हाला 4 ते 5 घंट्याच्या आत पैसा सुरू होऊ शकतो, कारण की राज्य सरकारने डीबीटीचं बटन दाबलेलं आहे। त्यामुळे चिंता काय करू नका, डीबीटीचं बटन दाबलं आणि जर तुमचं बँक खातं जर या 2 बँकेमध्ये असेल, जर तुमचं बँक खातं तुम्ही खोललेलं असेल या 2 बँकेमध्ये तर तुम्हाला 5 घंट्याच्या आत पैसा येणार। जर तुम्ही दुसऱ्या बँक खात्यामध्ये तुमचं बँक खातं असेल तर तुम्हाला 2 दिवस सुद्धा लागू शकतात। तर चला सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया कोणत्या आहेत ते 2 बँका आणि कोणत्या आहेत ते 12 जिल्हे, ज्या 12 जिल्ह्यामध्ये तुम्हाला लवकरात लवकर पैसा मिळणार आहे। आणि तो पैसा किती मिळणार, जर तुम्हाला पहिला टप्पा मिळालेला नसेल तर तुम्हाला 70,000 रुपये आणि जर तुम्हाला पहिला टप्पा मिळालेला असेल तर तुम्हाला 35,000 रुपये असा आकडा मिळणार आहे। त्यामुळे चिंता काय करू नका। राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी अति आनंदाची बातमी समोर आली आहे। आता राज्य सरकारने पण या ठिकाणी डीबीटीचं बटन दाबलेलं आहे। डीबीटी आता डायरेक्ट बँक ट्रान्सफर, यामुळे तुम्हाला आता लवकरात लवकर पैसा मिळेल। आणि जर तुमचं या 2 बँकेमध्ये बँक खातं असेल तर अति आनंदाची बातमी, कारण की तुम्हाला 5 ते 7 घंट्याच्या आत पैसा तुम्हाला तुमच्या बँक खात्यामध्ये घेता येईल। त्यामुळे चिंता काय करू नका। जर तुम्हाला या 2 बँकेमध्ये बँक खाते खोललेले असेल तर तुम्हाला लवकरात लवकर पैसे या ठिकाणी घेता येईल। आणि जर तुम्ही या 12 जिल्ह्यामध्ये राहत असाल तर तुम्हाला अति आनंदाची बातमी। तर चला सुरू करूया ते 12 जिल्हे कोणत्या आहे सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत। तर चला 12 जिल्ह्यामध्ये पहिला जिल्हा येतो अहिल्याबाई नगर। अहिल्याबाई म्हणजे अहमदनगर। जर तुम्ही अहमदनगर जिल्ह्यात
जिल्ह्याचे रहिवासी असाल, त्या जिल्ह्यामध्ये जर तुम्ही राहत असाल आणि शेती करत असाल तर तुमच्यासाठी अति आनंदाची बातमी, कारण की तुम्ही पहिला जो टप्पा आहे तो पहिला टप्पा तुम्हाला मिळालेला आहे आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये तुम्ही पहिल्या क्रमांकावर या ठिकाणी यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलेलं आहे. आता दुसरा जिल्हा आहे जालना. जर तुम्ही जालना जिल्ह्यामध्ये राहत असाल, जालना जिल्ह्याचे तुम्ही जर रहिवासी असाल तर तुमच्यासाठी अति आनंदाची बातमी, तुम्हाला पण 5 ते 6 घंट्यामध्ये पैसा येऊ शकतो. जर तुमचं बँक खातं या 2 बँकेमध्ये असेल तर, आणि जर तुमचं बाकी बँक खात्यामध्ये असेल तर तुम्हाला 1 ते 2 दिवस किंवा 24 घंटे लागू शकतात. 24 घंटे तुम्हाला लागू शकतात. आता जर तुम्ही नाशिक जिल्ह्याचे जर का तुम्ही रहिवासी असाल तर तुमच्यासाठी पण अति आनंदाची बातमी आहे. तुम्हाला पण लवकरात लवकर तुम्हाला तुमच्या बँक खात्यामध्ये पैसा मिळणार 1 ते 2 दिवसाच्या आत. आणि जर तुमच्या या 2 बँका असेल तर तुमच्यासाठी पण अति आनंदाची बातमी, तुम्हाला पण 5 घंट्यात पैसा मिळू शकतो जर या 2 बँकामध्ये तुमचं खातं असेल तर. चला आता चौथा जिल्हा जाणून घेऊ. चौथा जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर. जर तुम्ही छत्रपती संभाजीनगरचे या ठिकाणी शेतकरी असाल, या ठिकाणी तुम्ही शेती करत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. तुम्हाला पण या ठिकाणी पहिल्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं पण नाव या ठिकाणी आलेलं आहे. जर तुम्ही बीड जिल्ह्याचे शेतकरी असाल तर तुमच्यासाठी पण आनंदाची बातमी आहे, कारण की तुम्हाला पहिल्या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी नाव तुमचं नोंदवलं गेलेलं आहे. जर तुम्ही नागपूर जिल्ह्याचे जर तुम्ही शेतकरी असाल तर तुमच्यासाठी पण अति आनंदाची बातमी, नागपूरमध्ये पण या ठिकाणी पहिल्या यादीमध्ये नाव आलेलं आहे. तुमचा जिल्हा आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. मी तुम्हाला कमेंटच्या माध्यमातून सांगतो तुम्हाला पहिल्या यादीत तुमचं नाव आलेलं आहे की नाही आलेलं आहे. तर चला त्या 2 बँका बघूया सविस्तर कोणत्या आहेत त्या 2 बँका. ज्या 2 बँकेमध्ये फास्ट पैसा येणार, 5 घंट्याच्या आत पैसा येणार. तर चला ह्या 2 ज्या बँका आहे या 2 बँकामध्ये या ठिकाणी तुम्हाला लवकरात लवकर पैसा येणार. पहिली बँक आहे पोस्ट बँक. पोस्ट बँकमध्ये जर तुमचं बँक अकाउंट उघडलेलं असेल तर तुमच्यासाठी अति आनंदाची बातमी, 5 घंट्यानंतर तुम्हाला डीबीटी मार्फत त्या ठिकाणी पैसा टाकण्यात येणार आहे. त्यामुळे चिंता काय करू नका, तुमच्यासाठी अति आनंदाची बातमी आहे. जर तुम्ही डीबीटी मार्फत तुम्हाला पैसा या ठिकाणी येणार आहे, आणि जर डीबीटी मार्फत पैसा या ठिकाणी येणार आणि जर तुमचं पोस्ट बँक असेल तर तुमच्यासाठी अति आनंदाची बातमी समोर आली आहे. जर तुमचं पोस्ट बँक असेल तर तुम्हाला 5 तासाच्या आत, 5 घंट्याच्या आत पैसा येणार, ते म्हणजे पीक विमा योजनेचा 35,000 रुपये. आणि जर तुम्हाला दुसरा टप्पा मिळालेला नसेल आणि पहिला पण टप्पा मिळालेला नसेल, असे तुमचे 2 टप्पे बाकी असेल तर तुमच्यासाठी अति आनंदाची बातमी, तुम्हाला डायरेक्ट 70,000 रुपये या ठिकाणी डीबीटी मार्फत टाकण्यात येईल, ते पण 5 घंट्यामध्ये. आता जर दुसरी बँक ती आहे SBI बँक. जर तुमची SBI बँक आहे, SBI बँकमध्ये जर तुमचं बँक खातं आहे तर त्यामुळे तुम्ही चिंता काय करू नका. तुमचं जर SBI मध्ये जर असेल तर तुमच्यासाठी अति आनंदाची बातमी, 5 घंट्यामध्ये तुमच्या बँक खात्यामध्ये पैसा जमा होईल. पण जर तुम्ही या 12 जिल्ह्याच्या लिस्टमध्ये आलात तेव्हाच तुमच्या बँक खात्यामध्ये 5 जिल्ह्याच्या आत पैसा जमा होईल. तुमचा जिल्हा मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा. मी सांगतो हा जो जिल्हा आहे तो जिल्हा 5 या यादीमध्ये येतो का नाही येतो. जर तुम्हाला वाटत असेल तुम्हाला पैसा येईल का नाही येईल, तुम्ही पहिल्या यादीमध्ये ठरवलेलं आहे की नाही आहे. जर तुम्हाला याच्यावर डाऊट असेल तर मला तुम्ही कमेंट करा तुमचा जिल्हा, मग मी त्या कमेंटमध्ये तुम्हाला सांगतो की तुमच्या जिल्ह्याचं यादीत या 12 जिल्ह्याचं नाव आलेलं आहे की नाही आलं. जर तुमचं या 12 जिल्ह्याच्या यादीमध्ये नाव आलेलं नसेल तर चिंता काय करू नका. समोरच्या हप्त्यामध्ये जेव्हा दुसरा टप्पा चालू होईल तेव्हा तुम्हाला या ठिकाणी 17 जिल्ह्याच्या यादीमध्ये तुमचं नाव येईल आणि त्या 17 जिल्ह्यामधूनच मग तुम्हाला पैसा या ठिकाणी ट्रान्सफर केला जाईल. त्यामुळे चिंता काय करू नका. चिंताचं कुठलंही या ठिकाणी कोणतंही राज्य सरकारकडून वक्तव्य झालेलं नाही, त्यामुळे तुम्ही अजिबात घाबरू नका. जर तुमचं या 17 जिल्ह्यामध्ये जरी आलं तर तुम्हाला 8 दिवसाच्या आत पैसा मिळेल. आणि जे शेतकरी या ठिकाणी या जिल्ह्यामध्ये राहतात, या 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 5 घंट्याच्या आत पैसा येईल. या 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 5 घंट्याच्या आत पैसा येणार, पण केव्हा, जेव्हा त्यांचं 2 बँक खात्यामध्ये असेल तेव्हा. आणि त्यांचे जर का बाकी बँक खाते असेल, दुसरे कोणतेही बँक खाते असेल तर त्यांना 24 घंट्याच्या आत पैसा येणार, कारण की राज्य सरकारने आत्ताच डीबीटीचं बटन दाबलेलं आहे. त्यामुळे चिंता काय करू नका, तुम्हाला तुमच्या बँक खात्यामध्ये पैसा या ठिकाणी येईल. आणि जर तुम्हाला डाऊट असेल की तुम्ही या 12 जिल्ह्याच्या लिस्टमध्ये येता की नाही, तुम्हाला 5 घंट्याच्या आत पैसा मिळेल की नाही, तर तुम्हाला तुमचा जो जिल्हा आहे तो आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा. आम्ही तुम्हाला कळवू तुम्ही या यादीमध्ये आहात की नाही, या 12 जिल्ह्याच्या यादीमध्ये तुम्ही असाल की नाही. संपूर्ण माहिती तुम्हाला मिळेल. फक्त तुमचा जिल्हा आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा. आणि जर तुम्ही या यूट्यूब चॅनल नवीन आलेला असाल तर लगेच सबस्क्राईब करून जावा आणि
जय हिंद, जय महाराष्ट्र. शेतकरी मित्रांनो, सबस्क्राईब करून